फायनली तुम्ही आता चालले, तुम्हाला कसं वाटते? मी खूप एक्सायटेड आहे कारण माझी जी इच्छा होती आज ती पूर्ण व्हायला सुरुवात झाली. त्या दिवसासाठी तर खूप वाईट वाटते मला. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर बघा आता वाजले आहेत सकाळचे 5:45 आणि हे कामाख्याला चालले आहेत. ते तुम्हाला तर माहीतच आहे, तिकडे ह्या महिन्यामध्ये देवीचं 3 दिवसाचं प्रोग्राम असते तिथे, तर त्यासाठी हे चाललेले आहेत. आणि आता मी त्यांच्यासाठी टिफिन बनवते, त्याची तर व्हिडिओ मी दाखवेनच पुढे. तर चला. गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये थोडं ऑइल घेतलं आहे. ऑइल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अमूल बटर ॲड केला. अमूल बटरसुद्धा मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा चिरून टाकलेला आहे. कांदा जास्त बारीक केला नाही, थोडा मीडियमच कट केलेला आहे आणि मग तो त्याच्यात टाकला आहे. त्याच्यानंतर थोडा मिक्स करून घेतला आहे ऑइल आणि बटरमध्ये त्याला. त्याच्यानंतर मग मी त्यात लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि त्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स केलं आहे. त्याच्यात एक मोठी मिरची घेऊन टाकलेली आहे. 7 ते 8 काजू पण ॲड केले आहेत, कारण मी आता धाबा स्टाईल बनवत आहे म्हणून मी त्याच्यात काजू टाकला. त्याच्यानंतर लाल मिरची टाकली सुकी, जी बेडकी मिरची असते, आणि टोमॅटो ॲड केलं, त्याची प्युरी केली. नंतर मी अख्खे मसाले बटर आणि ऑइलमध्ये टाकले आहेत. नंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळदी पावडर टाकलेली आहे. थोडा गरम मसाला टाकलेला आहे, जो मी स्वतः रेडी केला आहे, गरम मसाला. आणि मग त्याच्यात ती प्युरी टाकलेली आहे. प्युरी टाकल्यानंतर व्यवस्थित असा त्याला मी मिक्स मसाला आणि प्युरीला एकदम मिक्स करून घेतलेला आहे. मिक्स करून झाल्यानंतर थोडी प्युरीला मी शिजवत आहे, बघू शकता तुम्ही. आणि चम्मचने तिला पूर्ण मी हलवत आहे, कारण जर मी प्युरी टाकून तसंच ठेवलं तर ती खाली लागेल. त्याच्यानंतर मी बॉईल केलेले बेबी कॉर्नचे पीसेस त्याच्यामध्ये ॲड केले आहेत आणि व्यवस्थित त्यालासुद्धा मिक्स करून घेतलं आहे. वरून मी झाकण ठेवला. झाकण मी 5 मिनटानंतर काढला आणि माझी गॅसची फ्लेम ही मीडियमच होती, जास्त फास्ट पण नव्हती, मीडियम. त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकली आहे. ते टाकल्यानंतर पण मी त्याच्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट त्याला लो फ्लेमवर शिजवलेले आहे. त्याच्यानंतर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरामध्ये ट्राय करा. मी पूर्ण त्याची प्रॉपर डिटेल तुम्हाला दाखवली, डिटेलिंगमध्ये ती दाखवली आहे. त्याच्यानंतर मी चपात्या केल्या. चपातीचं पीठ मी आधीच रेडी करून घेतला होता. त्याच्यानंतर पटपट चपात्या करून घेतल्या, कारण ह्यांची पण पूजा झाली होती. पूजा झाल्यानंतर मी आणि माझ्या चपात्या पण झाल्या. मग नंतर मी त्यांना नाश्ता दिला. मी त्यांना नाश्ता पण बनवला होता, पोहे. बट ते बोलले की मला नाश्ता नको आहे, आता मला फक्त दूध आणि बिस्किट दे. मग दूध आणि बिस्किट मी त्यांना दिला आणि त्यांनी दूध आणि बिस्किट फक्त खाल्ला. त्याच्यानंतर बघा, तर फायनली हे निघाले गुवाहाटीला. हे बघा, ओला बुक केली आहे त्यांनी. ओलावाल्याला कॉल करतात आणि बेलू बघा पप्पा चालले, तर ते जशी वाट बघतात तशी पण गाडीची वाट बघतात. हे बघा, ओला बुक केली आहे. ओला आता येईल. बेलू बघा माझा कसा बसलेला आहे. पप्पा चालला आहे, त्याला माहीत आहे म्हणून तो पण पप्पाच्या नुसतं जवळ जवळ जाते, कारण त्यांनी हे बॅग वगैरे बघितलेले आहेत. फायनली तुम्ही आता चालले, तुम्हाला कसं वाटते? मी खूप एक्सायटेड आहे कारण माझी जी इच्छा होती आज ती पूर्ण व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण मी कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहे. मनोभावे. बाय बाय. तर आता हे इथे पण पाय पडले. आता गेले मंदिरात पाय पडायला. बघा, अंगाला काटा माझ्या. बाय बाय. व्यवस्थित जा आणि फोन करा. मग पाय पडतो.
यांची ओला आलेली आहे. हे निघतात आता. दरवेळेस ते कुठे पण जायचं असलं तर गाडी घेतात, पण आता हा प्रवास खूप लांबचा आहे तर ते ट्रेनने चालले आहे. तर बघा हे फायनली निघाले आहे. बाय बाय. आता मी पण रेडी होऊन पटकन निघणार आहे, कारण मला पण आज क्लायंट आहेत. क्लायंटचे फोन येऊन गेलेले आहेत. तर बघा, तर आज क्लायंट आलेली आहे, तिला स्मूथनिंग करायची आहे. बघा, तर स्मूथनिंगला सुरुवात केलेली आहे. सुसंगतीने ना तिचं हेअरवॉश केलेलं आहे. फर्स्ट तर हेअरवॉश करायचं आहे. आणि ही आहे ना सुसंगती, हिला फक्त 10 दिवस झाले तिथे क्लास जॉईन करून. तर आज तिलाच तिचा एक्सपिरियन्स विचारू, तिला कसं वाटते ते इथे माझ्याकडे शिकून. तर सुसंगती, तुला कसं वाटलं इथे येऊन? खूप मस्त. थोडेच दिवस झालेत मला येऊन, तरी पण ताईने खूप सारं शिकवलंय. प्रॅक्टिस पण ताईच देतात, जास्तीत जास्त टाईम स्टुडंटला देतात. जर कोणाला क्लास करायचे असतील तर तुम्ही नक्की ताईकडे डोळे झाकून येऊ शकता. हे गेले आणि मी अर्ध्या घंट्यातच आता आलेली आहे इथे पार्लरमध्ये. मी आल्यानंतर थोडी क्लिनिंग बाकी होती, ती क्लिनिंग केली. क्लिनिंग केल्यानंतर क्लायंट आलेलीच होती आणि सुसंगती पण आली. तिला मी बोलली का क्लायंटचा वॉश वगैरे करून घे. तिने वॉश केलं, तोपर्यंत मी थोडी क्लिनिंग बाकी होती ती क्लिनिंग करून घेतली. आणि वॉश झाल्यानंतर मग स्मूथनिंगला सुरुवात केली आहे मी. तर फर्स्ट तर मी तिचा क्रीम अप्लाय करून झाला आणि क्रीम 45 मिनिट मी तिच्या हेअरमध्ये ठेवलेला आणि आता तिचा वॉश केला. बघा, मी पूर्ण डिटेलिंग व्हिडिओ नाही टाकू शकलो, कारण ना ब्लॉग खूप मोठा झाला असता. सो मी थोडीच म्हणजे शॉर्टकटमध्ये टाकलेला आहे. नंतर मग अजून एक क्लायंट आली, तिला हेअर कलर करायचा होता. हेअर कलर म्हणजे रूट टचअपमध्येच करायचं होतं. तर मग तिचा हेअर कलर मी करायला घेतला. हेअर कलर करून झाल्यानंतर अजून एक क्लायंट होती हेअर ट्रीटमेंटसाठी. तिला हेअरफॉलचा खूप प्रॉब्लेम आहे, तर ती हेअर ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे आली. तिची हेअर ट्रीटमेंट मी केली. तर तुम्हाला पण जर हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल, खूप तुमचे हेअरफॉल होत असतील, तर नक्कीच तुम्ही माझ्या सलूनमध्ये व्हिजिट देऊ शकता. आणि बघा, एकदा सर्विस घेऊन फर्स्ट सेटिंगमध्येच तुम्हाला ना जर जास्त हेअरफॉल होत असेल तर ॲटलिस्ट 3 ते 4 सेटिंग घ्याव्या लागतात. बट तुम्हाला फर्स्ट सेटिंग जेव्हा कराल ना, तेव्हाच त्याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होते. तर बघू शकता. आणि मी हिचा 3 क्लायंट इथे हँडल केले, कारण स्मूथनिंगला तर खूपच वेळ जातो. आणि प्लस हेअर कलर आणि हेअर ट्रीटमेंट सगळेच क्लायंट काही अपॉइंटमेंट घेऊन येत नाही, आणि थ्रेडिंगसाठी तर कोणी अपॉइंटमेंट घेत नाही, डायरेक्ट येतात. तर त्यासाठी त्यांचा पटकन शूट नाही घेता येत, तर मग त्यांचा शूट नाही मी केला. जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मी शूट केला. आणि तुम्ही बघू शकता हेअर ट्रीटमेंट पण झालेली आहे. तर तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का, आणि आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, कारण ब्लॉग बनवायला पण खूप मेहनत लागते. एकीकडे काम पण बघायला लागते आणि एकीकडे हे ब्लॉगिंग पण. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मी आत्ता स्टार्टिंग केले. याच्या आधी पण माझ्या चॅनलवर व्हिडिओ होत्या, पण ते एवढे नाही, 2 ते 3च आहेत, कारण वेळ भेटत नाही. तर मी आता वेळ काढून व्हिडिओ शूट पण करते आणि माझी कामं पण करत असते. तर प्लीज मला सपोर्ट करा. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.